नागपूरमधून एक मोठी बातमी समोर येतेय। सतरंजीपुरा परिसरात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर मशिदीच्या बांधकामावरून वातावरण सध्या तापलंय। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते गेल्या 4 महिन्यांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत। मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं आज आक्रमक आंदोलन छेडण्यात आलंय। दरम्यान महानगरपालिकेने या प्रकरणावर अंतिम निर्णय सोमवारी घेतला जाईल असं आश्वासन दिलंय। पण आंदोलनकर्त्यांची भूमिका स्पष्ट आहे, निर्णय आजच झाला पाहिजे। आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की प्रशासन तातडीने कारवाई करतं की आंदोलन आणखी तीव्र होतं। नागपूर शहरात जी सतरंजीपुराची अवैध मस्जिद होती त्यासाठी लागोपाठ मागच्या 3 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे आणि हे भव्य दिव्य आंदोलन आज वेगळ्या वळणावर आलं आहे। कारण या मस्जिदीसाठी हे अवैध बांधकाम आहे आणि त्याचे दस्तावेज पूर्णतः जे आहे ते क्लेरिफाय करण्यात आले आहे। शेवटचं एक ऑर्डर जो आहे तो येणे अजून बाकी आहे आणि त्यासाठी म्हणून हे आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे कार्यकर्ता तीव्र आंदोलन करण्याच्या मूडमध्ये सकाळपासून इथे बसलेले आहे। एकंदरीत आज जर ही ऑर्डर पास नाही झाली तर यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा जे आहे ते विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या माध्यमातून देण्यात आले आहे। खरं तर ही मस्जिद अवैध आहे कारण इथे दस्तावेज जे आहेत ते पूर्णतः अवैध आहे। नागपूर महानगरपालिकेजवळ जे दस्तावेज देण्यात आले होते ते वेगळ्याच नंबरचे आणि वेगळ्याच ठिकाणाचे होते। तर त्या स्थानिक जागेवर राहणारे जे लोक आहेत, जे मुस्लिम लोक आहेत ते किरायेदार आहे असून फक्त 4 आणि 5च फॅमिली तिथे राहतात। तर आजूबाजूला राहणारे जे मुस्लिम हिंदू लोक आहेत त्यांना स्वतःच्या घरावर आता पाट्या लिहाव्या लागल्या आहेत। ही पण बातमी आपण दाखवली होती की हे घर विकायचं आहे, हे मकान बेचणं आहे। खरं तर इतक्या मानसिक तणावात असताना सुद्धा जिथे अवैध निर्माण अजून झालेलं नाही आहे पूर्णतः, तरी पण दर शुक्रवारी 150-200 लोकांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारची नमाज होते आणि गाड्यांची अस्ताव्यस्त ठेवून मुद्दाम भांडण्याला निमंत्रण दिलं जातं। अशा मानसिकतेत घर सोडून जाणाऱ्या हिंदूंना आता तरी दिलासा मिळेल का, या सगळ्या विचाराने आज हे सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ता नागपूरच्या सतरंजीपुरा झोनमध्ये ठिय्या आंदोलन करताना दिसत होते। एकही लोकनेता मात्र इथे आज आलेला नव्हता, जेणेकरून या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नागरिकांना ते त्यांनी दिलेल्या मताच्या दानाला सपोर्ट करताना किंवा त्यांचे आभार मानण्याच्या मूडमध्ये इथे दिसले नाही। एकंदरीत हा सगळा प्रकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आता स्वतःच्या मनावर तीव्रतेने घेतला आहे आणि आजचा हा ठिय्या आंदोलन नक्की सक्सेस होईल की नाही हे आता बघावं लागेल। स्नेहल जोशी, सुदर्शन मराठीसाठी, नागपूर, महाराष्ट्र। पूरा झोन में जो है आज आंदोलन हुआ और पिछले 3 महीने से हम लोग लालगंज की अनधिकृत जो मजार है मस्जिद, उसके लिए आंदोलन कर रहे हैं। 3 महीने से बार बार कारपोरेशन में हम डिपुटेशन दिए, जहाँ जहाँ स्थानीय कार्य है वहाँ पे हमने डिपुटेशन दिए। इसके बावजूद 3 महीने हो गए पर कोई भी कार्रवाई नहीं है। पिछले 4 दिन से हम कंटिन्यू यहाँ पे आ रहे हैं। 4 दिन से हम पे आश्वासन दिलाया जा रहा है कि भैया आज अतिक्रमण होगा, आज अतिक्रमण, आज अतिक्रमण। कल तो हद हो गई। कल उन्होंने बोले कि 3 बजे तक पुलिस प्रोटेक्शन के साथ में हम लोग अतिक्रमण हटा देंगे। उसके बावजूद भी अतिक्रमण नहीं हटा। इसी कारण हमारा सारे पूरा लालगंज कृति समिति के और वहाँ के लालगंज के पूरे वासी यहाँ पे आए और यहाँ पे आज धरना प्रदर्शन है। हम लोग जब तक हमको न्याय नहीं मिलता, जब तक हमारी मांगे पूरी नहीं होती, तब तक हम लोग सतरंजीपुरा झोन से डटे रहेंगे और शाम तक नहीं उठेंगे। जय श्री राम। लालगंज कृति समिति बचाव समिति द्वारा ये भव्य आंदोलन कुछ महीने पहले खड़ा किया गया था। 3 महीने पहले जब इस आंदोलन की शुरुआत हुई थी, यहाँ के सभी पदाधिकारियों को, पुलिस विभाग को ये सचेत किया गया था कि वह जो निर्माण कार्य मस्जिद का चालू है वो संपूर्ण तरीके से अवैध है और इसकी हामी पूरे प्रशासन ने भी भरी है और इसकी जानकारी भी दी है कि हाँ वो अवैध है। तो मेरा ये प्रश्न है कि जब आप स्वयं मान रहे हैं कि ये चीज़ अवैध है तो उस पर कार्रवाई करने से किससे डर रहे हैं आप?